नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क भरती, पोलीस भरती तसेच इतर सर्व भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच अतिशय ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. लगेच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा. पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? शरद पवार, अजित पवार, नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस? तर कोणाला जाहीर झालेला आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे शरद पवार. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख हा जो पुरस्कार आहे तो शरद पवार यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख हे कोण होते? तर बघा, भारताचे पहिले कृषी मंत्री. कोण? पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री हे होते. लक्षात असू द्या. या पुरस्काराची सुरुवात आता पहिला पुरस्कार देण्यात येणार आहे, म्हणजे 2024 या पुरस्काराची सुरुवात असेल. मित्रांनो, कोणातर्फे देण्यात येणार आहे बघा? शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तर्फे देणार आहेत. तर मित्रांनो, TCS अतिशय डीपमध्ये प्रश्न विचारते. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्षात ठेवा हर्षवर्धन देशमुख हे सध्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. लक्षात आलेलं आहे. तर मित्रांनो, पंजाबराव देशमुख यांची 125वी जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि त्याच जयंतीनिमित्त या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज कोणती कमिटी पाहणार आहे? मित्रांनो, नुकतंच आपण पाहिलेलं असेल की भारतीय कुस्ती महासंघ निलंबित करण्यात आलेला आहे. जे काही वातावरण भारतामध्ये चालले आहे, खेळाडूंचे पद्मश्री परत करणे, राजीनामे, हे निवृत्ती वगैरे, तर त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केलेला आहे. तर आता त्याचे कामकाज कोणती कमिटी पाहणार आहे? रेसलिंग कमिटी, आय होप कमिटी, ॲडहॉक कमिटी की यापैकी नाही? तर मित्रांनो, भारतीय कुस्ती महासंघाचे जे काही काम आहे ते आता ॲडहॉक कमिटी पाहणार आहे. पर्याय क्रमांक सी, ॲडहॉक कमिटी हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अयोध्या विमानतळाचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्यात येईल? तर मित्रांनो, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव नियोजित होतं, परंतु आता महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असं नाव देण्यात आलेलं आहे किंवा नियोजित करण्यात आलेलं आहे. कोणतं? महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं आता अयोध्या विमानतळाचं नाव करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोण करणार आहेत? एस जयशंकर, द्रौपदी मुर्मू, अमित शहा, नरेंद्र मोदी? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक डी, नरेंद्र मोदी हे अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. मित्रांनो, या मंदिराची उंची 108 मीटर आहे. तसेच हे जगातील सर्वात उंच हिंदू मंदिर आहे. 108 मीटर. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, IOA ने भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपण आताच पाहिलेलं आहे बघा, ॲडहॉक कमिटी किंवा ॲडहॉक समिती नेमण्यात आलेली आहे. तर तिचे अध्यक्ष कोण आहेत? भूपिंदर सिंग बाजवा, मंजुषा कुवर, MM सौम्या, वरीलपैकी सर्व? तर मित्रांनो, भूपिंदर सिंग बाजवा हे ॲडहॉक कमिटीचे किंवा जी काही नेमण्यात आलेली समिती आहे तिचे अध्यक्ष असणार आहेत. ॲडहॉक कमिटीचे किंवा समितीचे अध्यक्ष भूपिंदर सिंग बाजवा, मंजुषा कुवर व MM सौम्य हे त्या समितीचे सदस्य असणार आहेत. अशी 3 सदस्य ही समिती असणार आहे. मित्रांनो, समिती IOA ने नेमलेली आहे. IOA म्हणजे काय? इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन. याचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? PT उषा. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, केंद्र सरकारने कुठल्या मुस्लिम लीगवर UAPA अंतर्गत बंदी घातली आहे? दिल्ली, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल की गुजरात? तर मित्रांनो, नुकतंच केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या मुस्लिम लीगवर UAPA अंतर्गत बंदी घातलेली अशी घोषणा अमित शहा यांनी केली आहे. कोणी? अमित शहा. तर मित्रांनो, UAPA म्हणजे काय? तर बघा, अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट कधी आला होता किंवा तयार करण्यात आला होता बघा? 1967ला.
लक्षात असू द्या, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1967ला हा कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत जम्मू काश्मीर मधील मुस्लिम लीगवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, वर्ल्ड टेनिस लीग 2023 कोणी जिंकली? पीबीजी ईगल्स, टस्कर्स, काइट्स की पायरेट्स? तर मित्रांनो, पीबीजी ईगल्सने जिंकलेली आहे. वर्ल्ड टेनिस लीग ही पीबीजी ईगल्सने जिंकलेली आहे. मित्रांनो, दुबई या ठिकाणी फायनल झालेली आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न आहे, अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? श्रीरामनगर, अयोध्या नगरी, राम जन्मभूमी की अयोध्या धाम? तर मित्रांनो, अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव हे आता अयोध्या धाम जंक्शन असं करण्यात आलेलं आहे. अयोध्या धाम जंक्शन हे आता त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न सर्व आपण अतिशय महत्त्वाचे कव्हर करत आहोत. त्यानंतर बघा, आता जीकेचे काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करूया मित्रांनो. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, सिकंदराबाद, चेन्नई, कोलकाता? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहेत मित्रांनो हे. तर दक्षिण मध्य रेल्वेचे जे काही मुख्यालय आहे ते बघा सिकंदराबाद या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक बी सिकंदराबाद हे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, मुंबई चर्चगेट या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. कुठे? मुंबई चर्चगेट. चेन्नईला कोणतं आहे? दक्षिण रेल्वेचं मुख्यालय चेन्नईला आहे. कोलकाताला कोणतं आहे? दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोलकाताला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू राज्यात आहे? गिंडी, बेटला, नागरहोल, भरतपूर? तर कोणते आहे बघा मित्रांनो, गिंडी हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. चेन्नईला स्थित हे गिंडी राष्ट्रीय उद्यान आहे. कुठे? चेन्नईला. तर मित्रांनो, बेटला हे कुठल्या राज्यामध्ये आहे? तर बेटला बघा झारखंडला आहे. पलामू या ठिकाणी, झारखंड राज्यामध्ये पलामू या ठिकाणी बेटला हे राष्ट्रीय उद्यान आहे जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. नागरहोल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर बघा नागरहोल हे कुर्ग, कर्नाटकमधील कुर्ग या ठिकाणी नागरहोल राष्ट्रीय उद्यान आहे. भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान मित्रांनो राजस्थानमधील भरतपूर या ठिकाणी आहे. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे राष्ट्रीय उद्यान आहे. मित्रांनो, याच्यावर भरतपूर राष्ट्रीय उद्यानावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? हुगळी, कावेरी, नर्मदा, गोदावरी? तर मित्रांनो, नर्मदा ही भारतामधील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती? नर्मदा. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते कारण डॅश डॅश? सूर्याचे प्रचंड गुरुत्वाकर्षण, चंद्राचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, वरीलपैकी सर्व? तर मित्रांनो, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी सूर्याचे गुरुत्वाकर्षण भाग पाडत असते. त्यामुळे सूर्याचे प्रचंड गुरुत्वाकर्षण या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, सूर्याचे जे काही गुरुत्वाकर्षण आहे ते पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास भाग पाडते. अशाच प्रकारे मित्रांनो, पृथ्वीचे जे काही गुरुत्वाकर्षण आहे ते चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी भाग पाडते. जर विचारलं चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तर कारण काय असेल? पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. पृथ्वी सूर्याभोवती फिरते कारण काय? सूर्याचे प्रचंड गुरुत्वाकर्षण. लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येची शहरे किती होती? 87, 73, 97 की 53? तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर होईल. 53 शहरे होती. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 53 शहरे होती 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या कलमान्वये राज्यपालांच्या कर्तव्यावर असतानाच्या कृत्याबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही? राज्यपाल कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कृत्याबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही. तर ते कोणत्या कलमान्वये? 352, 361, 368, 356? कोणत्या कलमान्वये मित्रांनो? या ठिकाणी बघा 361 पर्याय क्रमांक बी 361 कलमानुसार राज्यपालांवर
कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही जेव्हा ते कर्तव्य बजावत असताना जी काही कृती करतात त्यासाठी. 361 कलम लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो 352 कलम काय बघा, 352 हे जे कलम आहे त्यात ते आणीबाणीशी संबंधित कलम आहे. 352 लक्षात असू द्या. 352 कलमानुसार आणीबाणी जाहीर केली जाते. 368 कलम काय आहे तर बघा, 368 कलमानुसार घटनेमध्ये दुरुस्ती केली जाते. घटना दुरुस्तीशी संबंधित हे 368 कलम आहे. 356 कलम काय आहे तर 356 कलम हे राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीचे कलम आहे. राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यात लावायची असेल तर 356 कलम त्यामध्ये तरतूद केलेली आहे. तर मित्रांनो हे चारही कलम जे आहेत ते परीक्षांमध्ये मोस्ट रिपीटेड कलम आहे, जे आपण या ठिकाणी चारही कव्हर करून घेतलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, रात्री जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश डॅश म्हणतात. मतलई वारे, दरीय वारे, खारे वारे की पर्वतीय वारे. तर मित्रांनो रात्री जमिनीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे म्हटले जाते. पर्याय क्रमांक ए मतलई वारे योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, खारे वारे म्हणजे काय तर बघा, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे. या ठिकाणी बघा, रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे मतलई, तर दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे जे असतात ते खारे वारे म्हणून ओळखले जातात. दरीय वारे म्हणजे काय बघा, तर दरीय वारे म्हणजे दिवसा दरीतून पर्वत शिखराकडे वाहणारे वारे. दिवसा दरीमधून पर्वत शिखराकडे वाहणारे वारे म्हणजे दरीय वारे. पर्वतीय वारे म्हणजे काय तर रात्री पर्वत शिखरांकडून दरीकडे वाहणारे वारे म्हणजे पर्वतीय वारे होत. तर मित्रांनो वाऱ्यांचे प्रकार या ठिकाणी आपण कव्हर करून घेतलेले आहेत. मित्रांनो TCS कोणताही प्रश्न विचारू शकते, डीपमध्ये विचारू शकते. त्यानंतर प्रश्न बघा, टकला मकान हे वाळवंट कोणत्या देशात आहे. टकला मकान हे वाळवंट कोणत्या देशात आहे. दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, अमेरिका की चीन. तर मित्रांनो टकला मकान हे वाळवंट चीन या देशामध्ये आहे. पर्याय क्रमांक डी चीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो चीनची राजधानी मला कमेंट करून सांगा आणि राष्ट्राध्यक्ष कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून या. दररोज आपण असेच महत्त्वाचे प्रश्न कव्हर करत असतो. व्हिडिओला लाईक करा विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या. काळजी घ्या. धन्यवाद.